दोन शब्दांचा मिळून एक शब्द तयार झाला. हा एकाच अक्षराचे शब्द आहेत हे. अ उपसर्ग आहे आणि पुढे त्री म्हणजे तीन. ज्याच्या ठिकाणी तीन नाहीत त्याला म्हणावं अत्री. तीन कोण असतात? सत्व रज तम. रामायणामध्ये अध्यात्म वर्णनाला कुठे कुठे संधी आहेत, पण भाव प्रधान कथा आहे गड्या. हा, अध्यात्माचं ज्ञान पाजळायचं असलं तर श्रीमद भागवत. काय खंडित बसायचं ते बस. रामायणामध्ये भाव प्रगटीकरणाला महत्व आहे. अत्री म्हणजे कोण? ज्याच्या ठिकाणी तीन गुण नाहीत. तमगुण नाही, रजगुण नाही आणि सत्व गुण सुद्धा नाही. जो गुणातीत आहे त्याला म्हणावं अत्री. आणि त्याची सहचारिणी आहे अनसूया. त्याची सहचारिणी कोण अत्रीची? अनसूया. इथं सुद्धा दोन शब्दाचा मिळून शब्द तयार झालाय, अन असूया. असूया म्हणजे मत्सर आणि पुन्हा अन उपसर्ग. या उपसर्गाचा शब्द आहे, अर्थ आहे रहित. रहित. असूया रहित जी असते तिला म्हणतात अनुसूया. ज्यावेळी जीवाला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्ती उपरांत जो त्रिगुणातीत होतो त्याची बुद्धी अनुसूया असते. त्या बुद्धीमध्ये कुणाच्याही बद्दल हे अध्यात्म आहे रामायणातलं. देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले, दोष गुण हरपले. ठिकाणी कुठलाही दोष नसतो आणि दोष भरीत अंतकरणानं केलेली भक्ती तामसी भक्ती असते. विषय वासनेच्या लालसेनं केलेली भक्ती ही राजसी भक्ती असते आणि ज्ञान लालसेनं केलेली भक्ती ही सात्विक भक्ती असते. ज्या भक्तीमध्ये कुठलीही लालसा नसते तिला गुणरहित भक्ती म्हणतात. मग गुणरहित झाल्याच्या नंतर भक्ती कशी करावी? तर भजन करून भक्ती करावी. मग मीच होऊनी पांडवा, करिता ती माझी सेवा, परी नवलाव काय सांगावा असे ऐक. काय करतात ते? देवाने सांगितलं. काय करतात सांगू तुला? काय करतात? माझं भजन करतात. काय करतात? माझं भजन करतात. मग याही वरी पाळथा, माझी या भजनी आस्था. त्यांना कुठं ठेवतो? देवाने सांगितलं, तरी तया ते मी माथा मुकुट करी. मी माझ्या डोक्यावर मुकुट म्हणून त्यांना धारण करतो, जे त्रिगुणातीत होऊन भजन करतात. आणि म्हणून आपल्या डोक्यावर घ्यावं अत्रींना, किंबहुना अत्रींचे चरण आपल्या डोक्यावर असावेत म्हणून प्रभू खाली बसले आणि मंचकावर बसलेल्या अत्रींचे पाय स्वतःच्या डोक्यावर घेतले रामचंद्र प्रभूंनी. चरणी चराज
नाम घेतल्यानं काय करतो? चरणी, डोक्यावर चरण धारण करतो. त्याचे डोक्यावर चरण धारण केले अत्रि ऋषींचे. अत्रींना नवल वाटलं, अरे बाबा, तुझ्या चरणावर आमचं मस्तक राहावं म्हणून आम्ही हे केलं सगळं, आणि तू आम्हाला डोक्यावर घेतो. अत्रि ऋषींनी देवाची स्तुती केली 12 श्लोकामधून. रामस्तुती म्हणून ती तुलसी रामायणामध्ये प्रसिद्ध आहे. नमामि भक्तवत्सलं कृपालुशीलकोमलं भजामि ते पदाम्बुजम् अकामिनां स्वधामदं निकामशाम सुन्दरं भवाम्भुनाथमन्दरं प्रफुल्लपञ्जलोचनं मदादिदोषमोचनं प्रलम्बबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवेभवं निषङ्गचापसायकं धरं त्रिलोकनायकं दिनेशवंशमण्डलं महेशचापखण्डनं मुनीन्द्रसन्तरञ्जनं सुरारिवृन्दभञ्जनं नमोजवैरिवन्दितम् अजादिदेवसेवितं विशुद्धबोधविग्रहं समस्तदूषणापहं नमामिन्दिरापतिं सुखाकरं सदागतिं भजे सशक्तिसानुजं सचीपतिप्रियानुजं त्वदङ्घ्रिमूलये नरा भजन्ति हीनमत्सरा पतन्ति नो भवार्णवे वितर्कवीचिसन्तुले विवेकवासिनः सदा भजन्ति मोक्षये मुदा निरस्य इन्द्रियादिकं प्रयन्तु ते गीतं स्वकं तमेकाद्भुतं प्रभु निरीहमीश्वरं विभो जगद्गुरुं च शाश्वतं तुरीयमेव केवलं भजामि भाववल्लभं योगिनां सुदुर्लभं स्वभक्तकल्पपादकं सुमेध्यं नमन्महम् अनूपरूपभूपतिं नतोऽहमोर्विदेशिनां
स्तुती गायली 12 श्लोकामध्ये. स्तुतीचं वर्णन करत बसत नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. फक्त या स्तुती पठणाचा फायदा काय याचा उहापोह करू आणि पुढे चालू. ही स्तुती केल्यानं काय होईल? नरादरेन ते पदम. जो नर ही स्तुती करेल त्याला आदरपूर्वक प्रभू रामाच्या चरणाची सेवा प्राप्त होईल. अत्रि ऋषींनी केलेली स्तुती आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर रामचरणांची सेवा प्राप्त करायची असेल हनुमंतरायासारखी, कारण आपला संप्रदाय हा हनुमंतरायाच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठीचा आहे. 3 शाखा आहेत. एक दत्त संप्रदायाची शाखा आहे, दुसरी नाथ संप्रदायाची शाखा आहे आणि तिसरी चैतन्य संप्रदायाची शाखा आहे. आम्ही तसं वारकरी पंथांनी ह्या तिन्हीचाही स्वीकार केलेला आहे. तिन्हीच्या वेगवेगळ्या गुरु शिष्य परंपरा आहेत. चैतन्य संप्रदायाची जी परंपरा आहे ते मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ येथुनिया हंसरूपी ब्रह्मया उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत. ते गुज विधाता सांगे नारदासी नारदे व्यासासी. हा, आणि मग व्यासांकडे गेले कोण? राघव चैतन्य. त्यांच्याकडे केशव चैतन्य, त्यांच्याकडे बाबाजी चैतन्य. आणि मग बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रती. स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकाराम महाराज हे चैतन्य संप्रदायाचे, त्यांच्या घरामध्ये जन्मलेले ज्ञानोबा माऊली देहूकर जे आळंदीत असायचे, त्यांच्याकडे आमचे गुरु महाराज हरिभक्तीपरायण ज्ञानोबा माऊली लटपटे महाराज यांनी अध्यात्माची साधना केली, अध्ययन केलं. आणि गुरु महाराजांनी अंगीकार करून थोडं बहुत आमच्या पात्रात टाकलं. आम्ही ते त्यांनी टाकलेलं तुम्हाला आणून वाटण्याचं काम करतो. आम्ही हमाल आहेत, आमचं काही नाही. हे गुरु महाराजांचे सगळे. मग त्या चैतन्य संप्रदायामध्ये भक्तीची वाट विचारावी तुकाराम महाराजांनी कुणाला? शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हनुमंतरायाला विचारली. हनुमंतरायानं काय केलं? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. रामचरणाची सेवा करण्याचं सौभाग्य हनुमंतरायाला मिळालं. आमची ही तीच इच्छा आहे, पूर्ण व्हावी. राम स्तुती पठन करा. अत्रि म्हणतात. सीता साहेब अनुसया मातेच्या जवळ गेल्या. जवळ बोलवल्याच्या नंतर नमस्कार केला सीतेनं अनुसया मातेला. आणि मग नंतर उपदेश केला, स्त्री धर्म शिकवला. ऐका काय स्त्री धर्म असतो. माता माऊल्या हो, लक्ष द्या. मातु पिता भ्राता हितकारी, मित प्रद सब सुनु राजकुमारी. अमित दानी भरता बय देही, अधमसो नारी जो सेवन तेही. अधर्मीय ती नारी, जी नारी माता पिता भाऊ यांना सासू सासरे आणि नवरा यांच्यापेक्षा जास्त मानते. माझं मत नाही हा. कोणी म्हणतात महाराज काही येड झाले काय आणि शिव्या देतात. मला शिव्या देऊ नका, अनुसयाला शिव्या द्या जर द्यायच्याच असल्या तर. हे माझं मत नाही. अनुसया माता म्हणते हे जवळचे नक्कीच, हे सगळे आपले हित करतात खरंय,
पण कुठपर्यंत? आजवर होती आमची ना आता झाली तुमची म्हणेपर्यंत. ते लग्नात बामण काय म्हणलं, वराडी काय म्हणले, ते पाठवणे करणारे काय म्हणले, ते आपापल्या धुंदीत आपल्या लक्षात राहत नाही बर का. ते हातात हात घेतात माहेरची माणसं. किती जण घेतात काय माहिती कुणाला? तुमची पाठवणी झाली का? झाली ना. ते किती जणांनी हात हातात घेतला होता माहेरच्या माणसाने? इतक्या दिवसाचा विचारते का महाराज? कालचं लक्षात नाही. माहेरची माणसं हातात घेतात आणि हातात हात घेऊन म्हणतात आजवर होती आमची आता झाली तुमची. तुमच्या हिताचा व्यवहार त्यांच्या अंतःकरणातला संपला त्या दिवशी. आजपासून तुमचं हित कोण करतं मग? आता तुमचं हित सांभाळण्याची जबाबदारी सासू सासरे आणि तुमच्या घरचे बाकीची माणसं. हेच शिकवतात अनुसया माता. पती परमेश्वर आहे, सासू सासरे हे माता पित्या समान आहे. जी स्त्री पतीची सेवा करत नाही आणि माता पित्यांची पतीच्या सेवा करत नाही, तिनं अधर्म केला हे सिद्ध करण्याची गरज नाही, हे मत मांडलंय माता अनुसूयेनं. पुढे सांगते, एकही धर्म एक व्रत नेमा, काय वचन मन पती पद प्रेमा. स्त्री जातीचा एकच धर्म आहे सीते. पती वनवासात असू दे आनंदात असू दे, पती टंचाईत असू दे नाही तर मालामाल असू दे. आधुनिक भाषेत सांगायचं म्हणजे त्याची बेजारी असू दे नाही तर ते भलतो उड्या मारीत असलेला असू दे, त्याच्यावर नितांत प्रेम करणे आणि प्रेमपूर्वक त्याची सेवा करणे हा स्त्रीचा सगळ्यात मोठा धर्म आहे. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती.
सेवापती हेची विष्णूची महापूजा. पती सेवा हीच विष्णूची महापूजा आहे. घरच्या विठोबाला जर टायमाला जेवाय देत नसल आणि महिन्याला जाऊन जरी पांडुरंगाची मोठी पूजा केली, महापूजा, तरी चुलीत घातली पांडुरंगानं, ती आपल्या जवळ येऊ दिली नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ही गोष्ट. ती जवळ येऊ दिली नाही, घेतलीच नाही. घ्यायची का नाही त्याच्या हातात आहे, करायची का नाही तुमच्या हातात असू द्या. आलं का लक्षात? हा उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर उपदेशाचं मी जशास तसं पालन करीन. मला आशीर्वाद द्या. सुंदर आशीर्वाद लाभला. अनुसूया माता म्हणते, सीते, जगामध्ये पत्नी कशी असावी तर सीतेसारखी पतिवृत्ता असावी असं लोक युगायुगामध्ये म्हणतील. इतकी कीर्ती होईल तुझी. आशीर्वाद प्राप्त करून घेतला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वनामध्ये जाण्याचा मनोदय बोलून दाखवला यांनी. पुढच्या वनामध्ये गेले. वाटेमध्ये विराध नावाचा राक्षस भेटला, त्याचा वध प्रभूंनी केला. पुढे शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये प्रभू गेले. बऱ्याच दिवसापासून शरभंग ऋषी प्रभुरामाची वाट बघत बसले होते. प्रभुरामाने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्याच्या नंतर शरभंग ऋषींनी काय केलं हे ऐकल्याच्या नंतर आपल्याला ऋषी लोकांचा काय अधिकार असतो ते कळेल. चिता रचली स्वतःच्या हातानं आणि त्या चितेवर जाऊन बसले. देवाकडे हात जोडले. देवा, एकच काम करा. म्हणजे काय करू? जन्म जन्मांतरी मला जर कधी इथं यावंच लागलं तर मी भक्त तू देव ऐसे करी. योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या चितेवर स्वतःच शरीर जाळून टाकलं शरभंग ऋषींनी. झाली या शरीरानं कमवायची जी संपत्ती होती ती कमवली. कोणती? प्रभू नाम संपत्ती कमवली. साध्य झालं जे साध्य करायचं होतं ते. जे साध्य करण्याकरता शरीर साधन मिळालं. साध्याची प्राप्ती झाली की साधनाला परिचिन्नता येत असते. हा या कथेतून घ्यायचा बोध आहे. साध्य प्राप्त झालं की साधन संपलं. साधन शिल्लक राहत नाही. साधन परिचिन्न होतं. शरीर हे भगवंत प्राप्ती करता मिळालेलं साधन आहे. ह्या साधनाचं आता काही काम राहिलं नाही. प्रभूची प्राप्ती झाली. पायोजी बहिणी राम रतन धन पायो. 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 वस्तु अमोल दिन मोर सदगुरु. वस्तु अमोल राम प्राप्त झाला. साधनाचं काम संपलं आणि साधन म्हणजे शरीर जाळून टाकलं. साधन परिचिन्नता झाली. पुढे भगवंताने राक्षसांचा वध करून मी पृथ्वीला राक्षस रहित करील अशी प्रार्थना केली. वनात चालत असताना
सुतीक्ष्ण नावाचे अगस्ती ऋषींचे शिष्य प्रभू रामांना भेटले. अत्यंत प्रेम आणि प्रेमभरीत अंतकरणानं त्यांनी प्रभूकडे एक मागणं केलं. हे प्रभू, एक काम करा. म्हणजे काय? राम रूप तुमचं सतत माझ्या हृदयामध्ये तुम्ही मला दाखवत राहा.